इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बांधकाम व्यावसायिकाकडून पैसे घेताना ठाणे खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी एका व्यक्तीला रंगेहात पकडले होते। शांताराम शेळके असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो स्वतःला भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचा प्रभाग अध्यक्ष सांगत आहे। आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। उल्हासनगर कॅम्प क्रमांक 1 हार्दिक ज्वेलर्सच्या मागे संदीप गायकवाड हे आरसीचे बांधकाम करत होते। यावर कारवाई करण्याची तक्रार भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे प्रभाग अध्यक्ष शांताराम शेळके यांनी केली होती आणि ती तक्रार मागे घेण्याच्या बदल्यात शेळके हा संदीप गायकवाड यांच्याकडे 60,000 रुपयांची खंडणीची मागणी करत होता। मोबाईलवर मागितलेल्या खंडणीचे रेकॉर्डिंग संदीपच्या मोबाईलमध्ये सेव्ह झाले होते। रेकॉर्डिंगमध्ये स्पष्टपणे ऐकू येत होते की पैसे आपण एकट्याने नाही तर वरपर्यंत पोहोचवावे लागतात। जतन केलेल्या रेकॉर्डिंगच्या आधारे संदीपने याबाबत ठाणे खंडणी विरोधी पथकात तक्रार केली होती। त्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस, खंडणी विरोधी पथकाचे सुनील तरमाडे यांनी त्यांच्या पथकासह शहाडजवळ सापळा रचून शेळके याला खंडणीचे 50,000 रुपये घेताना रंगेहात अटक केली होती। आज त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। शांताराम जानू शेळके हा एक असंघटित कामगारांचा काय वार्ड अध्यक्ष आहे। हा इसम माझ्या वार्डात एक छोटंसं काम चालू आहे, तर हा वारंवार नगरपालिकेला तक्रार करतो की हे काम मला तोडून पाहिजे। तर मग त्या ह्याने मी त्याला 1-2दा भेटून त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की बाबा आपला सर्वसाधारण एरिया आहे, आपला स्लम एरिया आहे, झोपडपट्टी, गरिबांचे कामं असं असं काम नको करू, ठीक आहे असं। तर या गोष्टी त्याला मी सारखं सांगत असताना समजत असताना पण तो वारंवार नगरपालिकेत जाऊन नाही मला हे काम तोडूनच पाहिजे असं। मग मी त्याला विचारलं असता जर तुला हे काम पूर्ण करायचं आहे तर मला 60,000 रुपये द्यावे लागतील अशी याने रक्कम बोललेला, पण आमचं 50,000वरती बोलणं झालं की ठीक आहे मी तुला 50,000 देतो। तर मग ते पैसे घ्यायसाठी तो आला होता। मग हीच तक्रार मी केली होती। तर ठाणे खंडणीचे जे अधिकारी आहेत त्यांनी उल्हासनगरला काल 17 तारखेला सायंकाळी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि याच्या पाठीमागे अजून कोण कोण आहेत त्याचे साथीदार यांच्या सगळ्यांचा अधिकाऱ्यांनी तपास करावा अशी माझी विनंती आहे।